नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता अद्वैत सांगतो की सगळे कॅन्डिडेट संपलेले आहेत ना. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो. अद्वैत म्हणतो की चालेल, मग इंटरव्ह्यूचा वेळ दिलेलाही संपलेला आहे. रॉकेट म्हणतो ज्या बाहेर मुली बसलेत ना, मी त्यांना सांगून येतो थांबायला. आता अद्वैतला तो सांगून निघतच असतो आणि आता धावत पळत सुखी आता तिथं पोचलेली आहे आणि ती म्हणते की आत येऊ का. आणि ती दारात एवढी धावत आलेली असते की तिलाही कळत नसतं की तिचा स्पीड किती आहे आणि ती कशा पद्धतीने पळत आलेली आहे. तेव्हा मात्र आता रॉकेट म्हणतो की या. परंतु आता अद्वैत तर आबांना घेऊन आत चाललेला असतो आणि जेव्हा सुखी तिथं आलेली असते तेव्हा मात्र हे दोघंही पाहू लागतात. कारण तिला खरंच खूप वेळ झालेला असतो, तिला खूप उशीर झालेला असतो आणि तिने एवढी धावत पळत येऊनही काहीच उपयोग झालेला नसतो. आता मात्र इकडे सुकन्या म्हणत असते की येऊ का, इंटरव्ह्यूसाठी आलेले आहे. खरं तर सुकन्या इंटरव्ह्यूसाठी जरी आलेली असली तरीही तिला जो उशीर झालेला आहे त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम घडत आहे. आबा म्हणतात की अगं तू. आबांनी तर तिला ओळखलंय. तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्ही ओळखता. आबा म्हणतात की हो. आता सुकन्याला आल्या आल्या धडधडू लागलेलं असतं. म्हणजे तिला जो त्रास होत आहे, तिच्या हृदयाची धडधड वाढत असते. मंदिरातही तेच झालेलं असतं. 2 मिनिटं तिला काहीच समजत नाहीये. हे सगळं काय होतंय आणि हे माझ्यासोबतच का होतंय, असे प्रश्न मात्र तिला पडलेले असतात. आणि ती मात्र म्हणू लागते की नाही, हे काहीतरी वेगळं जाणवतंय. असं म्हणत सुकन्या आता एक एक पाऊल टाकत पायऱ्या उतरत चांदेकरांच्या घरी येत असते. खरं तर चांदेकरांच्या घरी ती पहिल्यांदाच आलेली आहे, पण तिला काहीतरी वेगळं जाणवत आहे. का जाणवत आहे तर हे आपल्याला माहितीच आहे. इकडे अद्वैत मात्र तिच्याकडे पाहत असतो. तिच्या हृदयाची धडधड वाढत चाललेली आहे आणि तिला काही बोलायचं काहीच कळत नाहीये. ती मात्र शांतपणे तशीच उभी असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय चाललंय हे, आणि तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आलात एवढ्या उशिरा. सुकन्या म्हणते की हां. आणि मग ती पुन्हा बोलायला सुरुवात करते. नेहमी एवढी बडबड करणारी सुकन्या अद्वैतला पाहिलं की तिची बोलतीच बंद होत असते. तिला बोलणंच काही ते सुचत नसतं. तिच्या हृदयाची धडधड वाढत असते. त्याचबरोबर तिचे हार्टबीटही वाढत असतात. आता मात्र सुकन्या अद्वैतच्या समोर उभी आहे आणि ती अद्वैतशी बोलत आहे. तरीही अद्वैत तिला म्हणतो की काय होतंय नक्की तुम्हाला. मग अद्वैतला ती काहीच सांगत नाही. तिला त्रास तर होत असतो, परंतु तिला जाणवत नसतं की हे सगळं काय होतंय. तिला कळत नसतं ह्या सगळ्या गोष्टी या व्यक्तीला पाहिलं की का होतात. या प्रश्नाचं उत्तर सुकन्याकडे नसतं. म्हणून तिने अद्वैतकडे पाहते आणि ती म्हणते सॉरी म्हणजे मी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले इथं, पण तुम्ही इथे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मीच. सुकन्याला तो म्हणतो की तुम्ही लेट आलाय. तेव्हा सुकन्या म्हणते की अहो तुम्ही मला 12चा टाईम दिला होता ना. आणि मग सुकन्या हातातलं घड्याळ पाहू लागते आणि खरंच सुकन्याला खूपच लेट झालेलं असतं हे तिच्या लक्षात आलेलं असतं. ती अद्वैतला म्हणते की अहो थोडंसं लेट झालंय. तेव्हा अद्वैत म्हणतो थोडंसं नाही आहे, अर्धा तास तुम्ही लेट आहात. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आला होता ना, मग तुम्हाला वेळेवर यायचं कळत नाही आहे का. तेव्हा सुकन्या म्हणू लागते की अहो खरंच वेळेवरच येत होते मी, पण मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला ना, त्याच्यामुळे उशीर झाला. असं जेव्हा सुकन्या सांगते तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अहो पण इंटरव्ह्यूला येताना जर तुम्ही पहिल्या दिवशी लेट येत असाल, इंटरव्ह्यूला वेळेवर येऊ शकत नसाल, तर कामाच्या बाबतीत काय. इथेच तुम्ही संपलेला आहात ना, तुमची नोकरी गेलेली आहे तुम्ही जर वेळेवर आला नाहीत तर. तेव्हा सुकन्या म्हणते एकदा मला चान्स तर देऊन बघा ना. तेवढ्यात आबा म्हणतात की अगं तू. तेव्हा आबांना अद्वैत विचारतो की म्हणजे तुम्ही ओळखता का. तेव्हा अद्वैत आणि आबा दोघंही तिच्याकडे पाहत असतात. सुकन्या म्हणते पण बाय द वे मी तुम्हाला ओळखलं नाही आहे, तुम्ही इथे. तेव्हा अद्वैत सांगतो की मी अद्वैत चांदेकर. म्हणजे आता अद्वैत चांदेकर हा ज्याला आपण भेटलेलो होतो तोच आहे. मंदिरात भेटलेला हाच व्यक्ती अद्वैत चांदेकर आहे. ही गोष्ट सुकन्याच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र आता सुकन्या अद्वैतकडे पाहतच राहते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र थोडंसं विचित्र असं चाललेलं असतं. कारण कोणत्याच गोष्टीचा काहीच ताळमेळ मात्र लागत नसतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. अद्वैत तिला म्हणतो की हे बघा कसं आहे, मी तुम्हाला संधी नाही देऊ शकत कारण तुम्ही ऑलरेडी लेट आहात. परंतु तरीही सुकन्याचं एकच म्हणणं असतं की मला एकदा संधी तरी देऊन बघा. मग फायनली अद्वैत हा सुकन्याला एक संधी द्यायचं ठरवतो. आबा म्हणतात की अरे एकदा इंटरव्ह्यू तर घेऊन बघ.
शेवटी आबांच्या शब्दाखातर अद्वैतने सुकन्याला एक संधी द्यायचा निर्णय घेतलेला असतो. मग सुकन्याची जी फाईल आहे ती सुकन्या अद्वैतकडे देते. सुकन्या त्याची माफीसुद्धा मागते. खरंच सॉरी, आम्हाला उशीर झाला असं म्हणत ती माफी मागत असते. परंतु जी चूक झालेली आहे ती आहे, चूक ही चूकच आहे ना, तिला उशीर तर झालेला होता. त्यानंतर इकडे अद्वैत तिला म्हणतो की ठीक आहे. अद्वैत तिला म्हणतो की फायनली तुम्ही उशिरा आलेला आहात, तरीही मी तुम्हाला एक संधी देत आहे आणि ती संधी तुम्हाला यासाठी देतोय की आबांनी सांगितलंय. आबांच्या बोलण्यापुढे काहीच उपयोग होत नाहीये असं वाटत असतानाही आबांनी सांगितल्यामुळं अद्वैतनं सुकन्याला संधी दिलेली असते. आणि त्याच वेळी अद्वैतच्या समोर येतं. अद्वैतच्या समोर आबा म्हणतात, अरे ही तीच मुलगी आहे, मागाशी तिने हळद लावली. तेव्हा तिला अद्वैत म्हणतो की तुम्हाला कळतंय का, तुम्ही हळद लावली? तेव्हा ती म्हणते की हे बघा, त्या क्षणी मला जे योग्य वाटलं ते मी केलं, कारण त्यांना फर्स्ट एड करणं गरजेचं होतं. तिथं काहीच नव्हतं, त्यांच्या बोटातून जास्त रक्त येत होतं आणि म्हणून मी या गोष्टी केलेल्या आहेत असं सुकन्याने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता नेमकं अद्वैतने फाईल घेतलेली असते आणि त्या फाईलमधून एक चिठ्ठी खाली पडते. ती चिठ्ठी म्हणजे तीच जी हॉस्पिटलमध्ये कलाच्या रूममध्ये पडलेली असते. ती चिठ्ठी खरं तर पहिली चिठ्ठी अद्वैतला वाचायला द्यायची असते, परंतु नर्सकडून गोंधळ झालेला असतो आणि ती चिठ्ठी खाली पडलेली असते आणि अद्वैतने माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे ती चिठ्ठी वाचलेली असते आणि ही चिठ्ठी मात्र तशीच वाचायची राहिलेली. पण नंतर पण आता कलाचं साहित्य वगैरे घेऊन जाताना त्या रूममधनं नर्स शिफ्टिंग करत असतात आणि 2 नर्सची एकमेकींना धडक होते आणि त्यामध्ये ती चिठ्ठी आता सुकन्याच्या फाईलमध्ये गेलेली असते. सुकन्या लगेच उठते, ती चिठ्ठी घेते आणि ती चिठ्ठी म्हणते की ही माझी, सॉरी या चुकून त्या फाईलमध्ये आली. आणि मग सुकन्या तिथं थांबलेली असते. मग अद्वैत तिला विचारतो, तुम्ही एक्सपिरियन्स फ्रेशर? तेव्हा सुकन्या सांगते की नाही, मी फ्रेशर आहे. अद्वैत म्हणतो की संपलं, इथेच संपलेलं आहे. तुमचा इंटरव्ह्यू मी काही घेऊ शकत नाही आहे, कारण आम्हाला या कामासाठी जो कॅन्डिडेट हवा आहे तो एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट हवा आहे. तो एक्सपिरियन्स तुमच्याकडे नाही आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. आता सुकन्या बाहेर येते. त्याचबरोबर अद्वैतसुद्धा आलेला असतो, कारण एक कॅन्डिडेट सिलेक्ट केलेला आहे, तो सांगायचा आहे. त्या कॅन्डिडेटला उद्याचं टायमिंग सांगायचं आहे आणि त्यासाठी अद्वैत आता बाहेर आलेला आहे. आणि मग त्या सगळ्यांमधून एक मुलगी जी असते, जिला ICUचा एक्सपिरियन्स असतो, ती मुलगी सिलेक्ट झालेली असते. आता मात्र ती मुलगी तर सिलेक्ट झालेली आहे, परंतु जेव्हा ती मुलगी सिलेक्ट होते, तिला सांगितलं जातं, तेव्हा सुकन्या मात्र शांत बसत नाही आहे. सुकन्याचं एकच असतं, मला तुम्ही रिजेक्ट का केलं? म्हणजे मी पण या पोस्टसाठी डिझर्विंग कॅन्डिडेट होते ना, मग का तुम्ही मला रिजेक्ट केलं? असं सुकन्या आवर्जून विचारते. तेव्हा मात्र अद्वैत तिला सांगतो की तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स नाही, म्हणून मी तुम्हाला रिजेक्ट केलं. सुकन्याचं म्हणणं असतं, एकदा संधी तरी द्यायची होती ना. सुकन्याला वाईट वाटलेलं असतं, कारण प्रत्येक वेळेस तिला रिजेक्शन मिळत आहे का तर तिच्याकडे एक्सपिरियन्स नाही. आता मात्र सुकन्याला वाईट वाटतं. खरं तर तिच्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची असते. अद्वैतनं तिला आईवडिलांचं नावही विचारलेलं असतं. तेव्हा मात्र सुकन्याने सांगितलेलं असतं की आईबाबा नाही आहेत. सुकन्या एकुलती एक आहे आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सुकन्याला वाईट वाटतं. सुकन्या आता घरी येते. इकडे नेहा वाटच बघत बसलेली असते. ती म्हणते, काय झालं, मिळाला ना जॉब? सुकन्या सांगू लागते की नाही मिळाला. अगं तुला आठवतंय का तो मंदिरात भेटलेला, त्याच्याच घरी जॉब होता. ते आजोबा आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांना नर्स हवी. तेव्हा नेहा म्हणते, अगं पण हे सगळं काय आहे चुकी? म्हणजे काय आहे, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे? इकडे सुकन्याच्या हातामध्ये शेवटचे 1000 रुपये असतात आणि सुकन्या म्हणत असते की हे सगळं काय होतंय? आता फक्त 1000 रुपये शिल्लक राहिलेत. घर भाडं, त्याचबरोबर काकांची औषधं, या सगळ्या गोष्टी मी कशा करणार आहे? हा विचार सुकन्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि आता हा जॉब मिळणं किती गरजेचं होतं हे सुकन्याला वाटत असतं. सुकन्या शांतपणे बोलत असते. सुकन्या म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही घडतंय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. या पद्धतीनं असं व्हायला नको होतं. हा जॉब मिळायला पाहिजे होता. पण ठीक आहे. नेहा म्हणते की पण अगं का त्या माणसाने का तुला नाकारलं? म्हणजे काय प्रॉब्लेम काय होता?
असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र ही सांगत असते की नाही माहिती गं, माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे ना, म्हणून नकार दिला आहे. पण त्यांना काय माहिती, कुणी मला एक्सपिरियन्सच दिला नाही कधी. तर मला सांग बरं, मग कधी मिळणार आहे आपल्याला, कधी होणार आहे? म्हणजे एक्सपिरियन्सच मला कोणी दिला नाही, मला कधी जॉबच नाही दिला. तर एक साधी गोष्ट सांग, जर मला कोणी जॉब दिला नाही तर माझ्याकडे तो एक्सपिरियन्स कुठून येणार आहे आणि कसा येईल? प्रत्येक वेळेस मी ॲज अ फ्रेशर म्हणूनच तर पुढे जाईल ना. पण जाऊ दे, आता जे झालंय ते झालं, करणार काय? हा प्रश्न तिच्या पुढे असतो आणि दोघीही बोलत असतात. आणि काका बरे आहेत ना गं, काय झालं होतं त्यांना, असं सुद्धा सुखी तिला विचारते. तेव्हा ती म्हणते, अगं तू ना त्या काकांचे ना जरा जास्तच लाड करतेस. तेव्हा सुकन्या म्हणते की अगं तिथं मंदिराबाहेर काय झालं होतं नक्की. परंतु नेहाचं असं म्हणणं असतं की काकांनीच काहीतरी केलं असेल. तुला माहिती आहे ना ते कसे आहेत ते, म्हणजे मंदिराबाहेर जे काका आहेत त्यांना सुकन्या सांभाळते आणि इकडे सुकन्या बोलत असते. सुकन्याला खरं तर वाईट वाटत असतं, पण हा जॉब आपल्याला मिळायला हवा होता एवढं दुःख मात्र तिचं राहिलेलं आहे. तिला वाईट वाटत असतं की का का मी डिझर्विंग कॅन्डिडेट नाही आहे. अरे पण एकदा मला जॉब देऊन तरी बघा, मी कशा पद्धतीने हँडल करते ते, त्याच्यानंतर ठरवा ना, एवढं चुकीचं म्हणणं असतं. तेव्हा ती सांगते की अगं तुला माहिती आहे का, तिथं गेलं ना की मला एक वेगळंच काहीतरी व्हायला सुरुवात झाली. त्या व्यक्तीला समोर पाहिलं की माझ्या हृदयाची धडधड वाढू लागते, माझ्या हार्टबीट वाढलेले असतात. तेव्हा मात्र नेहा म्हणते की म्हणजे सुकी तू प्रेमात पडलीस? अगं पण त्या माणसाच्या? सुकी म्हणते की अगं काय हे, तुला माहिती आहे ना. तेव्हा मात्र नेहाचं असं म्हणणं असतं, तुला माहिती आहे का, तू आधी काय म्हणायचे, नाही नको मी प्रेमात पडायला नको, कारण मला त्याला अर्ध्यावर सोडून जावं लागेल ना, कारण माझं हृदय कमकुवत आहे ना, मग मी नाही प्रेमात पडलं पाहिजे. पण आता मला सांग, तुझ्याकडे हृदय आहे आणि ते धडधडतंय म्हणजे तू त्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे, असं म्हणत ती चिडवत असते. तेव्हा मात्र सुकन्याचं म्हणणं असतं, अगं बाद झालं, जरा जास्त होतंय हे सगळं, असं सुकन्या तिला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत काम करत बसलेला असतो आणि अद्वैतला तेवढ्यातच फोन येतो. तर अद्वैतला फोन आलेला असतो तो म्हणजे संगीताचा. संगीता फोनवरती बोलत असते. जावई बापू. तेव्हा अद्वैत म्हणतो, बोला आई. तेव्हा ती म्हणू लागते की तुम्ही यांच्या अकाउंटला टाकलेले पैसेही मिळाले आणि जो किराणा पाठवला होता ना तोही आलेला आहे घरी. अद्वैतला ती विचारत असते की तुम्ही एवढं का काय करता. तेव्हा अद्वैत त्यांना विचारतो की आई बाबांची तब्येत कशी आहे. तेव्हा संगीता सांगते की हो बरी आहे आता, नाही डोळ्यात ड्रॉप वगैरे घालतायत ना, ते व्यवस्थित चालू आहे ना सगळं. तेव्हा मात्र संगीता सांगते की हो. संगीताला भरून आलेलं असतं, माझ्या कलाला किती छान वाटलं असतं जेव्हा माझे जावई मला आई अशी हाक मारतायत. संगीता रडत असते. संगीता म्हणत असते, कला असती तर किती बरं झालं असतं ना, तिला किती छान वाटलं असतं, एवढंच संगीताच्या डोक्यात सुरू असतं. ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई जे झालंय त्याच्याबद्दल आता विचार करून काय होणार आहे. आपली खरे तर वापस येणार नाही आहे ना, आपली खरे आपल्याला सोडून गेली आहे, असं तो बोलत असतो. इकडे नेहा आणि सुकी यांचं बोलणं सुरूच आहे. तेव्हा सुकी म्हणते की प्रेमात पडायला तो माणूस नाही गं, कितीतरी चांगला माणूस भेटू शकतो मला, आणि माझं हृदय किती प्रेसियस आहे माहिती आहे ना तुला, त्यामुळं त्या माणसाच्या काही मी प्रेमात पडू शकत नाही आहे, असं सुकी स्पष्टपणे इकडे नेहाला सांगत असते. त्याचवेळी नेहा म्हणते की असं आहे का, म्हणजे आता या हृदयाची धडधड तुला ऐकू येते, पण त्या माणसाच्या समोर गेल्यावर येते म्हणून आपलं मी म्हटलं, असं ती सांगत आहे. त्याच गोष्टी जेव्हा घडत आहे आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा सुकी मात्र जाम खुश असते. सुकी बोलत असते की आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुकी आणि नेहा या दोघींचं बोलणं सुरू आहे. नेहा मात्र आता सुकी कशी प्रेमात पडणार आहे याबद्दल कहाण्या सुरू करत आहे. सुकी मात्र विचार करत असते. सुकीलाही भारी वाटत असतं. इकडे अद्वैत उठलेला असतो, त्याचं काम झालेलं असतं आणि त्यानंतर तो आईच्या रूममध्ये येतो. आईच्या रूममध्ये आल्यानंतर ती पुस्तक वाचता तशीच झोपी गेलेली असते. मग पुस्तक काढून घेतो आणि आईला सांगतो की शांत झोप, म्हणून सरोजला तो शांत झोपायला लावतो.
इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत आबांच्या रूममध्ये जातो. आबांच्या रूममध्ये गेल्यानंतर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आबांना औषध देतो. म्हणजे घरातलं सगळं तो बघत असतो, सगळ्यांची काळजी घेत असतो, कोणाला काय हवं नको या सगळ्या गोष्टी तो पाहत असतो. आबांची औषधं तो आबांना देतो. त्यानंतर आबांना तो झोपायला लावतो आणि तो बाहेर येतो. बाहेर रॉकेट असतो तिथं. रॉकेटला तो सांगतो की आता आराम कर, तू ही झोप, जागू नको जास्त वेळ. तेव्हा रॉकेट म्हणतो की अद्वैत साहेब किती करता हो तुम्ही हे सगळं, सगळ्यांची काळजी घेता. बाहेरून सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही किती कडक आहात फणसासारखे, पण तुम्ही तर फणसाच्या आतमधले जे गर असतात गोड मधुर रसाळ तसे आहात. तेव्हा अद्वैत त्याला सांगू लागतो की तुझी कलाताही गेली तेव्हा एकच गोष्ट कळेल की सगळं हे क्षणिक आहे. फक्त एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांसाठी सगळं करणं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. अशा पद्धतीने अद्वैत सांगत असतो. इकडे सुकन्या आणि त्याचबरोबर यांचं बोलणं सुरूच आहे. ती म्हणते की काकांच्या बाबतीत काय झालंय कळतच नाहीये, मंदिराच्या बाहेर असं काय घडलं, अचानक काकांची तब्येत अशी का झाली होती, हे सगळं ती विचारत असते. तेव्हा मात्र सुकन्या तिच्याकडे पाहत असते. सुकन्या मात्र तिला बोलत असते की माहीत नाही आहे पण का. पण इकडे सुकन्याला आता प्रश्न पडला आहे की आपल्याला जॉब तर मिळालाच पाहिजे. जोपर्यंत आपल्याला जॉब मिळणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. कारण या घरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. रूम भाडं द्यायचं आहे, काकांची औषधं बघायची आहेत, किराणा संपत आलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मग हे सगळं कसं मॅनेज करणार आहे याचा विचारसुद्धा चालू झालेला असतो. इकडे अद्वैत म्हणतो की मी आत्याच्या रूममध्ये जाऊन येतो. एकदा का आत्याच्या रूममध्ये मी जाऊन आलो, आत्या कशी आहे बघितलं ना की बरं वाटेल. कारण आत्याच्या बाबतीत सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं इकडे अद्वैत विचार करतो. परंतु ही आत्या जी आहे त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललं आहे हे मात्र खरंच महत्त्वाचं असतं. कारण ती म्हणत असते की तो वेडा ना कळतच नाही आहे मला. राहुल म्हणतो की तो वेडा रोज त्या मंदिराच्या जवळपासच असतो, आपल्याला उद्या उद्या त्याला मी संपवणारच आहे. तेव्हा इकडे रोहिणी म्हणायला लागते की ह्या वेड्या माणसांचं ना मला कळतच नाही आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे. कारण ती कला पण वेडी होती घरच्यांच्या प्रेमात. त्यावेळेस जर तिने वेडेपणा केला नसता तर आज ती जिवंत राहिली असती, तिला मारावं लागलं नसतं. आणि तिला मारावं लागलं नसतं आणि ह्या वेड्याच्या मागं आपल्याला शोधायला लागलं नसतं की हा वेडा कुठं फिरतोय ते. हे त्यांचं बोलणं सुरू आहे आणि तेवढ्यात अद्वैत तिथं पोहोचलेला असतो. अद्वैत विचारतो आत्या. आणि आता मात्र राहुल आणि रोहिणी यांच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. अद्वैत सगळ्यांची एवढी काळजी घेत आहे, सगळ्यांसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहे, परंतु इथे कोणालाच त्याची मात्र कदर नाही आहे. आणि इकडे रोहिणी आणि राहुल तर इतके राक्षसी वृत्तीचे आहेत की त्यांना जराही त्याबद्दल काहीच वाटत नाही. इकडे राहुल हा मूर्खासारखा वागत असतो, अद्वैतच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी करत असतो आणि रोहिणी त्याची साथ देत असते. आता ते म्हणत असतात की काही झालं तरी उद्या त्या वेड्याला संपवायचं आहे म्हणजे संपवायचं आहे. तो वेडा उद्या संपणारच आहे आपल्या हातून, एवढं यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. रोहिणीही त्याला तेच सांगत असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की जी कॅन्डिडेट सिलेक्ट केलेली आहे ती कॅन्डिडेट आलेली नसते, पण त्या जागी सुकन्या मात्र वेळेवर येऊन पोहोचलेली आहे या इंटरव्ह्यूसाठी. आणि मग सुकन्याला अद्वैत म्हणतो चला चला वेळ झालेला आहे, टाईम झालेला आहे, लवकर चला. असं म्हणत अद्वैत सुकन्याला आत बोलवतो. सुकन्या तुळशीच्या पाया पडते आणि तुळशीत असलेलं जे मंगळसूत्र आहे ते घेते आणि तिला धक्का बसतो. कारण ते मंगळसूत्र तुळशीत कसं, ते मंगळसूत्र तर कलाचं आहे. पुन्हा सुकन्याचं हृदय धडधडू लागतं. आणि त्यावेळेस मात्र सुकन्याचं जे काही वागणं चाललेलं असतं ते सगळं असं वेड्यासारखं चाललेलं असतं. तिला कळतच नसतं की ती काय करते, कशा पद्धतीने वागत आहे. तिचं हृदय धडधडायला सुरुवात होते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याचवेळी सुकन्या आत येते, ते मंगळसूत्र घेऊन येते आणि विचारू लागते की हे सगळं काय आहे. ते मंगळसूत्र पाहिल्यानंतर सुकन्या म्हणते की हे घरच्या लक्ष्मीचंच आहे ना, असं मात्र आवर्जून सुकन्या विचारू लागते. त्याचवेळी अद्वैत म्हणतो की काय. ती म्हणते की नाही, तुळशीत हे बाहेर मंगळसूत्र सापडलं ना म्हणून आत आणलं आहे, असंही आवर्जून सुकन्याने सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.